नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत। तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महिलांनी कोणते असे टॉप 10 to 11 बिझनेस आहेत जे तुम्ही घरून करू शकता, ते पण विदाउट म्हणजे इन्व्हेस्टमेंट, झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणते बिझनेस आहेत ते तुम्ही करू शकता। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। त्याआधी मला एक छोटं असं सांगावंसं वाटतं की महिलांनी मी हे बिझनेस आणलेले आहेत कारण कोणत्याही महिलांनी पुरुषावर, मग ते हस्बंड असो, भाऊ असो किंवा वडील असो, कोणावरही डिपेंड राहू नये असं मला पर्सनली वाटतं। कारण प्रत्येक महिलेने थोडा तरी हातभार घरात लावायला पाहिजे। आजच्या महागाईच्या काळामध्ये थोडं तरी आपलं कॉन्ट्रीब्युशन महिलांनी दिलेलं पाहिजे। मग ती महिला शिक्षित असो किंवा कमी शिकलेली असू दे, पण त्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन हे दिलंच पाहिजे। कारण जग आता खूप पुढे चाललेलं आहे। तर या वाढत्या महागाईला अनुसरून मी आज तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वपूर्ण विषय घेऊन आलेली आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वात पहिले मी असं सांगणार आहे, ज्या कमी शिकलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी मी सर्वात पहिले सांगणार आहे, आणि त्यानंतर जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी तर ऑप्शन असतात की ते जॉब करू शकतात बाहेर जाऊन, म्हणून मी त्यांना नंतर प्राधान्य दिलेलं आहे। पण आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मोस्टली बघणार आहोत की ज्या म्हणजे शिकलेल्या नाही आहेत किंवा कमी शिकलेल्या महिला आहेत, तर त्या काय करू शकतात, इन्कम सोर्स काय करू शकतात। तर त्यासाठी तर सर्वात पहिलं म्हणजे बघा, सगळ्यात पहिलं जे मी सांगणार आहे ते दोघांसाठी आहे। ज्या वर्किंग असतील, नॉन वर्किंग असतील, शिकलेल्या असतील, कुठल्याही कॅटेगरीत तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आहे ते म्हणजे सेविंग। आपल्याला दिलेल्या पैशाची सेविंग ही करणं सुद्धा एक इन्कमच आहे। कोणाला पैसे देतात, भरपूर हस्बंड देतात किंवा भाऊ देतो किंवा वडील पण देतात। तर मैत्रिणींनो, सेविंगसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे। त्यानंतर दुसरा पॉईंट असा येईल, ज्यांना कोणाला कुकिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तो कुकिंग म्हणजे करू शकतात किंवा डबे बनवून आपण देऊ शकतो। जे लोक त्यांच्या घरापासून लांब राहतात त्यांच्यासाठी आपण घरगुती जेवण हे आपण स्वतःच्या हाताने तयार करून देऊ शकतो। तर ती सुद्धा एक चांगली सर्व्हिस आहे आणि यामध्ये सुद्धा खूप चांगलं इन्कम आहे। आता कुकिंग बरोबरच येतं ती म्हणजे तिसरी कॅटेगरी, म्हणजेच काय की बेकिंग। आता कोणाला कुकिंगची एवढी आवड नसते पण त्यांना बेकिंगची आवड असते। बेकिंग म्हणजेच काय, केक वगैरे बनवण्याची खूप जास्त आवड असते। तर त्यांनी काय करू शकता की त्यांच्या आजूबाजूला जर केक शॉप असतील नसतील तरी पण चालतं, जर नसतील तर खूप चांगला इन्कम सोर्स जनरेट होऊ शकतो। आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे सर्व ऑप्शन्स मी सांगत आहे पण ते आम्ही शिकायचं कुठून, तर आज यूट्यूबवर भरपूर असे व्हिडिओ फ्रीमध्ये अवेलेबल आहेत। यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे बेकिंग शिकण्यासाठी। तर खूप व्हिडिओ अवेलेबल आहेत, ते तुम्ही नक्की पहा आणि त्यातून नक्की शिका आणि तुमचं बेकिंगचा क्लासेस पण तुम्ही घेऊ शकता पुढे जास्त शिकल्यानंतर, किंवा तुम्ही केक बनवून विकू शकता, त्यात पेस्ट्री आणि अजून बरंच काही येतं। तर ही झाली तिसरी कॅटेगरी। त्यानंतर असतं की आता तुम्हाला हे पण नसेल करायचं तर त्यानंतर एक ऑप्शन आहे, ते म्हणजे जर तुम्हाला खूप जास्त लहान मुलांची जर आवड असेल, खूप म्हणजे मुलं सांभाळण्याची वगैरे आवड असेल, तर तुम्ही बेबी सिटिंगचा सुद्धा व्यवसाय हा करू शकता। यामध्ये सुद्धा तुम्हाला झिरो इन्व्हेस्टमेंट आहे। तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्याच घरामध्ये तुम्ही 4 ते 5 मुलांना सांभाळू शकतात आणि आजकाल हे सुद्धा खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे। खूप याच्यातून ज्या महिला आहेत त्या इन्कम जनरेट करत आहेत, त्यामुळे हा सुद्धा एक चांगला पॉईंट असू शकतो तुमच्या इन्कम सोर्ससाठी। या व्यवसायासाठी स्पेशली तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज। आता मैत्रिणींनो, त्यानंतरचा मुद्दा असा की तुम्हाला जर थोडीफार म्हणजे स्टिचिंग येत असेल तर तुम्ही ती शिकू शकता चांगल्या प्रकारे। जसं मी सांगितलं, तुम्ही यूट्यूबवर शिकू शकता। स्टिचिंग म्हणजे शिवणकाम आणि त्यासोबत येतो ब्युटी पार्लर। तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही यूट्यूबवर चांगल्या प्रकारे शिकून तुमच्या घरापासून तुम्ही सुरुवात करू शकता। फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल यामध्ये थोडीशी, ती म्हणजे तुमचं जर तुम्ही शिवणकाम करत असाल तर मशीन चांगल्या प्रकारची, चांगल्या क्वालिटीची मशीनमध्ये एकदाच इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला खूप चांगला बेनिफिट मिळेल। तर हे दोन्ही थोडेफार इन्व्हेस्टमेंट यामध्ये लागेल, पण तुमचा जर इंटरेस्ट असेल तर तुमच्या घरचे सुद्धा तुम्हाला खूप जास्त सपोर्ट नक्कीच करतील। तर खूप चांगले म्हणजे इन्कम या दोघांमधून सुद्धा जनरेट होऊ शकतो। आणि जर आत्तापर्यंत सांगितलेले हे टॉपिक्स तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या।
असेच मी कॉन्टेंट टाकत जाणार आहे, तर तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल होतील. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला शिवणकाम सांगितलं आणि ब्युटी पार्लर पण सांगितलं. त्यानंतर तुम्हाला थोडं तरी म्हणजे टीचिंगची आवड आहे तर तुम्ही टीचिंगचा व्यवसायसुद्धा करू शकता. ते सुद्धा घरातूनच होतं. सुरुवात डायरेक्टली पहिले मोठ्या मुलांपासून करू नका, अगदी छोट्या छोट्या मुलांपासून सुरुवात करा. आता हा जो व्यवसाय आहे तो तुम्ही बेबी सिटिंगसोबत पण करू शकता. म्हणजे बेबी सिटिंग चालू केली आणि त्याच मुलांचं टीचिंग जरी घेतलं तरीसुद्धा पण चालतं, कारण की बेबी सिटिंगवाले मुलंसुद्धा टीचिंगला दुसरीकडे जातच असतात, तर ते तुमच्याचकडे येतील आणि तो इन्कम पण तुमच्याकडे डायव्हर्ट होईल त्यांचा. तर असं डबल इन्कम तुम्हाला चालू होऊ शकतं. थोडी मेहनत आहे मैत्रिणींनो, पण जर ती घेतली तर तुम्हाला खूप चांगला इन्कम हा तुम्ही जनरेट करू शकता. त्यानंतर आहे, आता हे झाले इथपर्यंतचे की कमी शिकलेल्या किंवा ज्यांना थोडंफार येत असेल अशा महिलांसाठी मी आता सांगितलं. पण मला आता पुढचे जे व्यवसाय सांगायचे आहेत ते म्हणजे खूप जास्त किंवा जे जॉब करत आहेत, जॉब करता करता पण तुम्हाला जर साईड इन्कम हवी असेल तर त्यासाठीचा हा पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे फ्रीलान्सिंग. आजकाल फ्रीलान्सिंगसुद्धा खूप ट्रेंडिंग चालत आहे आणि खूप इन्कम याच्यातून जनरेट करत आहेत महिला, स्पेशली ज्या घरी बसून असतात त्या. आणि त्यासोबतच येतं डिजिटल मार्केटिंग, ॲफिलिएट मार्केटिंग. तर ॲफिलिएट मार्केटिंग वगैरे तुम्ही करू शकता. त्यामध्येच एक आलं की नेटवर्क मार्केटिंग. नेटवर्क मार्केटिंगमध्ये सुद्धा खूप म्हणजे इन्कम आहे. तर तुम्ही यासाठीच काय करावं लागेल, तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही शिकू शकता किंवा तुमच्या जर नियर बाय कोणी नेटवर्क मार्केटिंग करत असेल तुम्ही त्यांना जॉईन करून चांगलं इन्कम हे जनरेट करू शकता. त्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग तुम्ही मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या साईटवर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला याचे डिटेलमध्ये व्हिडिओ जर हवे असतील तर तसं मला कमेंट नक्की करा. मी तुम्हाला सांगेन की कशा प्रकारामध्ये हे केलं जातं, ॲफिलिएट मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, फ्रीलान्सिंग वगैरे सर्वांचं गायडन्स मी एक एक व्हिडिओमध्ये देईन तुम्हाला. पण नक्की तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला पण खूप चांगलं एक्स्ट्राचं इन्कम, ऑलरेडी तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला एक्स्ट्राचं इन्कम यायला म्हणजे मदत होईल. आणि जर तुम्हाला तुमचं मॅथ्स हे पहिल्यापासून खूप चांगलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की यातच मला फायनान्स वगैरेमध्ये काहीतरी करिअर करायचं आहे, तर तुम्ही शेअर मार्केटचं सुद्धा ज्ञान घेऊ शकता. शेअर मार्केटमध्ये सुद्धा उतरू शकता. जरी इन्व्हेस्टमेंट नसेल पण तुम्ही एक ज्ञान घेऊन त्यामध्ये पुढे क्लासेस वगैरे सुरू करून त्याच्यातून येणारी इन्कम तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमची एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकतात. आता हे एवढे सारे ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितले आणि या व्यतिरिक्त हे सर्व काय आहेत तर स्किल्स आहेत मैत्रिणींनो. या सर्व स्किल्स जर तुम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप केल्या यूट्यूबवरूनच विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट, तर तुम्ही यूट्यूबवरच एक स्वतःचं चॅनल ओपन करा आणि ते जे स्किल्स तुम्ही दुसऱ्यांकडून शिकलात तेच तुम्ही दुसऱ्यांना शिकवा. याने काय होईल मैत्रिणींनो की तुम्ही जर तुम्ही ते इन्कम केलं किंवा नसेल पण केलं, पण तुम्ही एक स्किल तुमच्यामध्ये आणलं तर ती स्किल दुसऱ्या मैत्रिणीला किंवा दुसऱ्या बहिणीला तुमच्या डेव्हलप करण्यासाठी तुम्ही हेल्प करत आहात, तर ती सुद्धा तुमची एक एक्स्ट्रा इन्कम येऊ शकते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर यूट्यूबवर किती प्रकारचे इन्कम आहेत, कसं तुम्ही इन्कम जनरेट करू शकता याचा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तुम्ही नक्की तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला जर याच्यातून कोणताही जर ऑप्शन चांगला वाटला असेल किंवा तुम्ही ऑलरेडी करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही नेमका कोणता ऑप्शन किंवा कोणतं म्हणजे इन्कम सोर्स हे तुम्ही करत आहात. आणि हे सर्वच जे ऑप्शन्स आहेत ते मी सांगितले आहे झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये. बघा, जर तुमच्या ज्या लोकेशनमध्ये राहत असाल किंवा तुमच्या घरातून तुम्हाला हे सर्व जमत असेल, यातून नक्की 1 ते 2 ट्राय करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पण खूप चांगली इन्कम ही जनरेट होईल. परत एकदा सांगते, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.